संक्रांतीच्या दिवशी आमच्या गावात भागवत होतं आणि संक्रांत भागवतातच आली. मग भागवतकारांनी आपलं 10ला भागवत आटिपलं आणि 11:15ला वान होतं असं महाराजांनी सांगितलं. 11:15ला वान आहे, वान बायकांचं. हे ना आदल्या दिवशी ऊसाच्या धिलप्या, हरभऱ्याचे ते घाटे, गव्हाच्या वंब्या, कडू जहर वाडकाचे त्या अशा धिलप्या, असं सगळं असं पद्धतशीर लागतं. ते मोठमोठाले खपक्या गाडगे, हो बोर, हां असं सगळं. मागचे सगळे लग्न झालेलेच आहेत ना, चेहरे पाहिल्यावरच कळत किती वार खंडित म्हणून लगेच लक्षात येत ते. असं सगळं साहित्य ते पद्धतशीर असं. आणि मग त्यांनी सांगितलं संक्रांत कोणी कोण आली, कोणीकडे चालली, कशावर बसली, कोणीकडे बघायली, अंगावर कशा रंगाचं वस्त्र हे, काय खाली, तिला काय आवडतं, ते सगळं असं पद्धतशीर असतं. धनस्थानी, राशीस्थानी, वस्त्रस्थानी असं ते सगळं सांगत असतात आमचे लोक. हो. मग 11:15ला वान सुरू झाले. तिथंच होते महाराज. तर बायांना असं पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मंदिरात वान द्यायचं की लगेच महाराजाच्या पाया पडायचं. महाराजांना लगेच आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भो, अष्टपुत्र सौभाग्यवती भो. मी हात धरला महाराज. तिला 5 लेकरं झाले तर तिचं ऑपरेशन झाले कुटुंब नियोजनचं. आता कसं अष्टपुत्र सौभाग्यवती भो लोक देतात. मी आणलं मोकार कारभार आहे का लोक देतात. भागवत सांगतो ना तुला कसं देता येईल असा काही बी आशीर्वाद. हो. मग आता काही आता बिचाऱ्या दुसऱ्याही पाया पडू लागल्या. अष्टपुत्र सौभाग्य होती बुकायन म्हणलं का पडाला येरी सांगायला दृष्टांत. इतका येडगड महाराज मी तरी कसा गिरगावात आणीन. आहे का नाही, आहे का नाही नियम आशीर्वाद देणारा. एखादी गंगा भागीरथी स्त्री जर पाया पडत असेल तर तिला एकच आशीर्वाद, दीर्घमायु भवः, आयुष्यवंत हो, कल्याण मस्तु, तुझं कल्याण हो. कुमारिका जर पाया पडली असेल, कशावरून ओळखायची कुमारिका मी सांगणार नाही. हा मी काय गुत नाही घेतलं. सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्ही लय महाराजायला मारले, किती महाराज फुकल्या सुधरतान. कुमारिका ओळखायची कशावर. एक म्हणे कुंकू लावलेलं असलं तर ओळखायची. कुंकू तर आता मालक लग्न झाल्या बी लाईनात टिकली लावायल्यात, कशी ओळखायची. म्हणे मंगळसूत्र. मग कसं पाहतो मंगळसूत्र, ताकद आहे का तुझ्या गळ्याला हात लावायची. याचं सुद्धा शास्त्र आहे कशी ओळखायची, पण दुसऱ्या कीर्तनात सांगू. हा तोपर्यंत तुम्ही शोधा. हा गिरगावकराची शपथ आहे. एखाद्यानं फोन करून सांगा सौभाग्यवती कशी ओळखायची, मला फोन करून सांगा. मी त्याचे बोटा सगळं पाय धरीन. विठाला 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 आणि पुढचे जे 3 टप्पे आहेत का ते लय अधिकारी लोकांना कळत असतात. ये न तेजो पुंज भय ललाट प्रपटले नाम कुंकुमम अर्जवा यताम सुतेश भय जायते श्रुतायस्त्रिकं प्रदीर्घेषु श्रुतेषु भव यज्जायते नाम उदरम यथाय प्रोक्तानाम प्रसन्नस्तु भवः. आता मला अपत्य पुरी झाली, मला अपत्य लेकरं आता पुरे झाली, असा दिलासा कळण्याचं एक बिंब कपाळावर. असे शास्त्र आहे. भवाळी पाहिल्यावर काय कळत असते, कानाचे लोलक बघितल्यावर काय कळत असते, पापण्याची वलय सरसक बघितल्याच्या नंतर काय होत असते, असे शास्त्र. गालाचे हे ठेवे बघितल्याच्या नंतर काय, आणि प्रपटला तिला लाट प्रपटलो मध्याम भयव्याप्ती हा जायतीम शिरसा प्रणस्तू, हे पाहिल्याच्या नंतर काय कळते. आता हे त्या लोकांना कळत होतं, याच्याकरता आशीर्वाद देत होते. म्हणून आपल्याला कळतच नाही ना, पाया पडूनच घ्यायचं नाही, शहाणपणा करून घ्यायचाच नाही. विठाला विठाला काय म्हणून हात मारावा. पंचायती नो, पंचायती पंचायती पंचायती. हाताने बहालं या, हातवरी केल्या मला यायचे असा उदाहरण सांग. या म्हणे या बसा. बसले नावेत दोर सोडा, होले हातात घेतले. डवरे डवरे नाव चलाय, नावाशी पुढे चालली. पलीकडच्या तीराला जायचंय का,
त्या तीराकडे तोंड करून जी बसली होती ती नाव हाणणारी यांना, आणि ज्याला त्या तीराला जायचंय का ते हिच्याकडे तोंड करून बसले होता. नाव येत अर्धे लोक असे आणि अर्धे लोक असे बसते, हे तर बरोबर आहे. मी काही नावाडी नाही, पण पाहिल्या नावा अर्धे असे बसतेत अर्धे असे बसतेत. ह्या नावात सांगायलो जहाजातला इशेत नाही. राम राम, जहाजातलं कसं रे असं राम, पोते खेळायची पण व्यवस्था जहाजात. हो, मुंबईहून बसलो तर आम्ही गोवायला चाललो. राम 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 राम, काय आगाव धंदा. टप टप वरी पोहायचं, लय सुविधा. चट सिनेमा मधात, सगळं मधात, चट जलसे मधात, तमाशे मधात, चट मधात. ते काय आता पैशाचा खुर्दाच. हो, आम्हाला जरा तिकीट दिलं तर लय मोठं, आम्ही उतू आलोत. तिथून आल्यावर मग आमची गाडी ट्रॅक्टरात गुतली होती. नंतर लक्षात आलं लय उतू आलता. नाही आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती नाही का. आता काय केलं नाही मी तिकडे जाऊन, कीर्तनाला गेलतो मी. आता त्या जहाजाला काय पालथा बसला काय सोयीसा बसला काय, पण ह्या नाव अर्धे इकडं आणि अर्धे इकडं. नाव चलिणारी आपलं त्या दिशेला बरोबर नाव हानीत होती पद्धतशीर. बसणाऱ्याच्या अंतकरणात नदीच्या पात्रात नाव गेले की रूपाचं तारुण्य, रूप तारुण्य रूप हे वैभव डोळ्यात इतकं बसलं इतकं बसलं इतकं बसलं इतकं बसलं की भगव्या वस्त्राचा स्पर्श करणारा माणूस काही क्षणात भगवं जळून गेलं आणि तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा झाली. येऊन या काळ बैसला शिवसा तिच्यासोबत लग्न करण्याची. तै पारणी पारणी स्पर्शिला, पारणी म्हणजे हात, तै पारणी पारणी स्पर्शिला. या व्यक्तीच्या हातानं त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श केला. कोण? पाराशर. कोण आपण? मी पाराशर आहे, पाराशर. शोभतय तुम्हाला? मी कुमारिका आहे. येऊन या काळा उदाहरण क्रमांक 2. माझ्यासारख्या एकांतवासामध्ये मी तुमची मदत करते. मी एकटी आहे, सगळ्या नावा रिकाम्या आहे. आता मी तुम्हाला पहिलं तीराला नेते, मदत करते प्रवासाला. तुम्ही मला स्पर्श करता शोभत नाही? काय काय बोलली असेल पुराणात बघा. 6 श्लोक आले तिथं, एका ठिकाणी 39 श्लोक आहेत. अर्थ कळला तर श्लोक वाचा. तुमच्या मोबाईल मध्ये पण ते श्लोक येतील, पण आपण ते पाहतच नाही ना. आपण दुसरं चीज कायलो, काय लक्षात येणार आहे ते? मी पाराशर आहे. हाताला स्पर्श का केला? जीवनात लग्न करण्याची इच्छाच नव्हती, पण तुला पाहिल्यावर झाली. लगेच हात खाली घातला, हातात पाणी घेतलं. तत्वा विजायते यत्कुलः कुलानां कुल भवे जायते हि तत्रा कुलोष्विहि त्वं गोत्रे मम गोत्रे सवविलिहायम. पाणी ग्रहण. आता तिचं गोत्र कोणतं यांना माहितही नाही, असंही मला म्हणता येणार नाही, कारण त्या साधूचा अधिकार फार मोठा होता. ते काय साधू असा इथं वाळवंटात चेंडू खेळणार थोडाच साधू होता. त्या साधूचा अधिकार बघा पुढे काय येतं. सगोत्री भिन्न गोत्री काही काही त्याचा विचार. लगेच पाणी ग्रहण. म्हणून आपल्या लग्नामध्ये पाणी ग्रहण नावाचा एक विधी आहे. त्या कोणत्या विधीला पाणी ग्रहण म्हणते ना, आपल्याला काय मिळ नाही. लग्न तर कुंटाला लावले, त्याचा काय मिळ नाही. इथं बऱ्याच जणांचे झालेले वेत पुढे बसलेले याच्या, पण पाणी ग्रहण विधी कशाला म्हणते? काय मिळ नाही. आणि ध्यानात नाही ठेवला पाहिजे. झालं पाणी ग्रहण. आता पाणी ग्रहण झालं, त्याचा अर्थ ती पत्नी हा पती आहे, दोघंच येतं. आणि मग लक्षात घेतलं आता काही पाप नाही, आता काम दाटून आलेलं आहे, तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे. पण प्रल्हाद बाप पोरगी इतकी हुशार होती, तिनं सांगितलं घरी केलेलं पाप संपण्यासाठी गंगेत स्नान करीत असते, आणि गंगेचं पात्र संसार करायसाठी नसते. काय साधू बी अधिकारी. त्या साधूनं वार मुठीत दाबलं. वायू सुवेंकर तलम मुष्टितलेशु. वारच मुठीत दाबलं. नाव आकाश मंडळात, तारा मंडळात नाव घेतली. दंदिशी नाववरी. काय महाराज असेल ते.
आपल्यासारखा कोणीच महाराज नाही, आपला कोणी हातच धरीत नाही. म्हणलं तू आभार काय कशाला धरीन कोण? तो हात धरून आमचा भरून घ्यायचा का? तुझ्या हाताला हात लावायचा सुंबळ्या? तारामंडळात नाव घेतली, ठीक आहे. गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी, वेदाध्ययन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, पुण्यार्जन करण्यासाठी. आता गंगेच्या पात्रात नाव तारामंडळात उचलली. आता तुला प्रपंच करण्यास काय हरकत आहे? तिनं सांगितला दुसरा मुद्दा. आपल्या संस्कृतीमध्ये जोपर्यंत भास्कराचे किरण दिसते तोपर्यंत पत्नीशी संग करू नये, हा शास्त्राचा पुरावा आहे. काय ताकद? भास्कर भययनि तेजति कांती दृश्याम तेजो प्रपटलेशो वृष्णिर्वयतति कालछन्दो वृष्णिर्वयतति कालछन्दो वृष्णिर्वयतति कालछन्दो देशायायं त्याग सुधाया दिशा भयस्तु त्यागेषु आद्य प्रवृत्तो यतो जायतो निशि प्रगटे करंदया भास्कर तेजो पराति भिन्नो भास्कर तेजो पराति भिन्नो भास्कर तेजो पराति भिन्नो. हे सूर्य, हे भास्करा, हे रवी, हे प्रकाश देवता, तुझे किरण मला अडचण करतेत. तो हा देश त्याग आणि दुसऱ्या देशात जाय. म्हणून आपल्याकडे उजिडे, दुसऱ्या देशात अंधारे. आता त्याला अंधार पडन 6:15 6:30ला, आपल्याला अंधार पडन आणि त्याला उजडन. बरोबर दुपारी 12:30-1 वाजता दिवस माळवला. असा पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा माळीता आला नाही. स्वतःच्या भाषाची इच्छा पूर्ण करायची अभिमन्यूची, स्वतःचा सख्खा मेहुणा अर्जुन याची इच्छा पूर्ण करायची. दिवस माळूस तर जयद्रथ तुमचं नाव करी. महाभारतात होतं बरं, नाही तुम्ही दशरथ येतं, जयद्रथ नाही. हा, त्यांना मारायचंय म्हणून पंढरपुरातल्या मालकानं दशरथ पाटील सुदर्शन लावलं आणि 3:30 वाजता लोकायला वाटलं दिवस माळीला. सुदर्शन काढ की प्रकाश. दिवस माळीता येत नव्हता पंढरपुरातल्या येतात काळ. असं प्रमाण दिलं कीर्तनात की नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट. हो, एक जणानं पाठ असल्यावर ढगाला लागली कळत म्हणला. अरे मी म्हणलं सुंबळ्या हे प्रमाण नाही ना रे, असं प्रमाण असतंय. काय करायचं नाही चालीला महाराज. हो, एखाद्यानं 1.5 घंटा जरी चाल म्हणली ना, असं प्रमाण एखाद्यानं दिलं की ती चाल चट उतू गेली नदीला. विठाला विठाला विठाला. पण झालंय कसं माहितीये का? असे ओरिजिनल अभ्यास तुम्हाला आवडतच नाहीत. तुम्ही कंदाड बोकांडीवर घेतलेत. विठाला विठाला विठाला. ते म्हणेन महाराजाचं तंगड मोडून मला काऊन ताण द्यायले. बस नाही, जा कीर्तनात बसले तेच मोठी गोष्ट. हो, त्याच्या मनात आल्या खिडकीतून मास्तरला दगड हानीत असेल ते. विठाला विठाला विठाला. छान वाजते मस्त. ठीक आहे म्हणते. तुमच्या सोबत कुस्ती? हा, आपल्या सोबत. लगेच लंगूट बंद बांधलं. सुरू कुस्ती. जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी जंगनडी पकनडी. हलकी वाजत असते, पकवत नसतो कुस्ती. हलकी. 27 दिवस 27 रात्र कुस्ती चालू, शकनभर बंद नाही. 28व्या दिवशी पोरीच्या बापानं जावायची पाय धरली. वाज जावाई म्हणले. अरे 27 दिवस झालं पाणी पित नाही, जेवत नाही, झोपत नाही, दमत नाही, घाम येत नाही, हे माणूसच नाही. पाय पडू द्या म्हणला. एकदा पोरगी दिल्या पाय पडता येणार नाही, तुम्हाला माया पडावं लागेल. सासरा कसा जावायच्या पडून पाय ठेवून टाकली पोरगी. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुदस्ते श्याम पराजय. आपलं चुकलं काय सांगायला देऊ बापा, पुढेच काही ताणच नाही.
मी रात्रीच सांगितलं, हो ब्राह्मणाला मंगलाष्टक म्हणून देईन होत. रात्रीच सांगितलं नाही विठ्ठल भाऊ. इथं शिवजयंतीचं आडगाव कार्यक्रम होता, अगोदर न भेटल्यामुळे पोरांनी उशिरा ठेवला. म्हणू द्यायला पाहिजे. समोर बसलेत म्हणून सांगतो, शेवटचं मंगलाष्टक ब्राह्मणाला म्हणूच द्यायला पाहिजे, पहिलं आणि शेवटचं. कारण ते आशीर्वादाचं मंगलाष्टक असते, त्याला वेधीचं मंगलाष्टक म्हणतात शास्त्रात. आणि खरं तर बाकीचे मंगलाष्टकच नसावा, कोणी म्हणा पण चांगले म्हणा, उग काही गौरायचं नाही. मंगलाष्टक हा रडण्याचा विषय नाही बरं. अद्याप नाही. कशाचा पाळणा केला, काचाचा केला, कशाचा हाताचा केला, डोंबल्याचा केला, ह्या अशी पाळणी नसते ती काही बी नाटक. मंगलाष्टक म्हणजे देवा आशीर्वाद देतो, गंगेंचे आशीर्वाद, देवांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद. ज्याचे ज्याचे लग्न राहिलेत ना, त्यानं काय लग्नात धिंगाणा करायचं तर करा, पण मंगलाष्टक सात्विक म्हणा. गायकानं भजण्यानं म्हणू द्या, पण चांगलंच मंगलाष्टक म्हणायचं. द्वारकाबाईची पोरगी नान, श्रेम तात्याचा बाब्यान, सकाराम तात्याची जिजीन, हे असे काही इचकुना काय मुसलमान हसायलेत तुम्हाला असे मंगलाष्टक म्हणलं. त्याचा सिमेंट कालिनारा मिस्त्री सुद्धा खराब मंगलाष्टक म्हणत नाही, त्याची संस्कृती. ते आपल्या कशाला म्हणत, त्याचे नियम मोडीत नाही सरपंच मुसलमान लोक. आपल्याकडे जरासे पैसे झाले की चिखोलच झाला संस्कृतीचा. रे सुंबळ्या हाणला कुठला, आगाऊपणा नाही करायला पाहिजे. लोकांनी आपल्याला हसावं असं वागायचं नाही. शास्त्र असलं पाहिजे, शास्त्र. कोणीतरी लग्नात एखाद्या माणसानं माईक हातात घ्यायचं आणि म्हणायचं, हे मंगलाष्टक शास्त्रोक्त पद्धतीने होतील, टप्पर नाही कोणाची म्हणायची. पण ते नवरीचा बाप पण नवरदेवाचा बाप तिकडेच असतो गेटवर हात जोडायला, ते पटकेन गिटकेन सगळे द्यायलाच हाते. त्याला गरज नाही मंगलाष्टक म्हणले काय ना अक्षदा फेकल्या काय, त्याचा मिळत नाही. हो, मंगलाष्टक म्हणताना माणसं रडायलीत, नवरी रडत न जाताना. पहिल्या नवऱ्या रडत होत्या, त्याला माहित नव्हतं म्हणून रडत होत्या ना. आता जमल्यापासून 3-3 हजाराचं बॅलन्स सोडले, कशाला रडन. तिला चट पाहिजे, नवरदेव तळ्यात, सासरा मळ्यात, सासू खळ्यात, घरातले माणसं वाढ्यात, आणि चटण्या मुठीत धरले, कशाला मरायला रडन ती. काळ बदलला. चला शास्त्रोक्त पद्धतीने असं लग्न लागलं. बाशिंग बांधलं, घरी आले. नवल सांगालो, नवल नवल नवल. घरी आल्याबरोबर वसुदेवाचं दर्शन घेतलं, सुनाला मुलाला पाय पडू दिलं. देवकी मातेनं मात्र कृष्णाला पाय पडू दिलं, सुनाला पाय नाही पडू दिलं. कृष्णा, तुला म्हणले होते पैशावाल्याची पोरगी आण, मणी काढा हातावर टेकला आईच्या. आई हेव मणी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देतोय. 22.5 क्विंटल सोनं देणारा म्हणे. एक दिवस शिवंडा नाही आला सरपंच, रोजचा तितकं सोनं. 26,666 तोळे, 8 मासे याचा एक भार, गुणिले 8 बरोबर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे. 22.5 क्विंटल सोनं देणारा म्हणी पोरीच्या बापान द्याला सुधाकर मामा, आणि रोज म्हणी देत होता तितकं सोनं. म्हणली बाई हुंडा किती द्याला, पण पोरगी कसनुशी. म्हणला मग हुंडा लय माटा घेतल्या पोरगी अशीच करावं लागते. हुंडा लय माटान पोरगी चांगली, हानते ना लोक. कोणतं एक भेटन नाही का नाही, दोन्ही कशा गोष्टी भेटत्या. पोरगी कशी होती माहिती, इतकाल नख. अरे बाप्पा म्हणलं ते कळत हो. संगण्याच्या लागीचे माझ्या इतका नख दिला, आणि अंगावर केस इतीत. आस्वलीन होती सरपंच ती, आस्वलीन आस्वलीन, जामवंताची कन्या आस्वलीन. दृष्टांत संपला, पुढे फार विषय मोकळा आहे, पण असू दे. मी माझ्या घरचे 11 लाख रुपये देतो, दोन्ही डोळ्यानं आंधळी पोरगी कोण करायला तयार आहे, हातवरी करा. हे बाळा, आंधळी पोरगी बायको करायची तुला मोठं झाल्यावर, नाही म्हणलं ते. 11 लाख रुपये बँकेत टाकल्यावर किराण्यापुरतं याज येतं का नाही, येतोय. तरी पण ते नाही म्हणलं का नाही ते. मग विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं सरळ सरळ आसोलीन बायको केली.
मागचा जन्मातला सिद्धांत काय होता, तिचा अधिकार काय होता, वेगळ्या कीर्तनात बघू पुन्हा कधीतरी आलं तर. ती सामान्य अधिकारी नव्हती जामवंती. तिचं इतकं मोठं टोक होतं, तिला वाण दिल्याशिवाय दुसरी तुळस भोगिडा घेत नव्हती, इतकी जामवंती अधिकारी होती, एवढी अधिकारी होती जामवंती. पण मला एकच म्हणायचंय, विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक आहे. कोटी ब्रह्मा हत्या मुख, हजारो सूर्याचं तेज त्याच्या पितांबरात आहे. राजसस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, किंवा गणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा, कानडावो विठ्ठलू करनाटक, तेने मज लावे धो, किंवा पाहिली या वेध लावी, बैसे जीवे जडोनी. काय ताकद आहे महाराज. एवढा मोठा सुंदर लावण्याचा पुतळा आसोलनी सोबत लग्न केलं. हे 8व्या अवतारातलं प्रकरण. यालाच म्हणतात नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे केवळे, नवल केवळे केवळे. देवाच्या जीवनातले नवल आहे. देवाच्या लग्नात पण नवलच झालं. ह्या लग्नातलं एक नवल, दुसऱ्या लग्नातलं नवल पा, बहिणीच्या लग्नातलं नवल पा. 1 वाजेपर्यंत जितकी पाळी घालता येईल तितकी घालू आपण, आहे का नाही? हो. भगवान कृष्ण परमात्म्याचं लग्न रुक्मिणी आई साहेबासोबत, लक्ष्मी सोबत लग्न. काय नवल. लक्ष्मी दिली शेषुपाळाला रुक्मिणी आई साहेब, आणि लग्न लागलं मालकासोबत पंढरपुरातल्या. सुदेव नावाचे महाराज यायला पत्र घेऊन पाठिलं. काय पत्राचा अनुयाय होता त्या. वैकुंठवासी नथुराम बाबा सांगायचे, एका 5 शतावरी. हो. त्या पत्रात एक असा अनुयाय होता, देवा 1 नाही 5 नाही 100 नाही, अजन्म कहरत बी मी तुलाच वरले, मी तुलाच वरले. त्या पत्राचा मतितार्थ पाहिल्याच्या नंतर जगाचा पाप रडत होता. भया जगाचा पाप रडत होता. काय पत्र असेल ते. तेव्हापासून पत्र पाठवायची पद्धत आहे. दाड्याचे टमरेला सकाळी पाणी नेत नाही, तेही पत्र पाठीत.
जळून जाशील एखाद्याशी. परत पत्र पाठवलं. सुदैव नावाच्या महाराजाला विचारलं तिथले विधी कसे आहेत काय नाही. गावाच्या बाहेर एक जगदंबेचं मंदिर आहे आणि लग्नाच्या आधी नवरी तिथं जगदंबेच्या दर्शनाला जात असती आणि ते दर्शन जगदंबेची खणा नारळानं वटी भरायची आणि मग मंडपात लग्नासाठी येत होती. त्या सुदैव नावाच्या महाराजांना सांगितलं काळजी करू नका, नवरी तिथं याच्या आधी आपल्या मंदिराच्या मागं रथ राहील. नवरीला म्हण पूजा आटपली की मंडपात जाऊ नको, रथात बस. आल्या जगदंबेच्या पूजेला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वज्रेश्वरी कामेश्वरी कामप्रिया विमलां सर्वस्थिता चामुण्डा भयस्थितां चण्डविदण्डा भयस्थितेषु हेति अम्बाम्बाय भवस्थिता जगदम्बे सर्वस्थित पूर्णः पूर्ण भवते पूर्णमिद्यानां पूर्णसाराय यद्देवानां पूर्णं जगदाजति जगदेश्वरी सर्वस्थितानां प्रविष्ट पुण्यपुण्यापुयेज यज्जायते सकलस्थितायां यदवदाम्पत्यानायां उद्वरा सर्वस्थितेषु आशिषो भवज्जगदम्बाय नमस्कारं करोमि. त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. माया जगदम्बा भवानी त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अम्बा. त्वादि माया जगदम्बा भवानी कुलस्वामिनी अंबा. त्या आंबेची जगदंबेची ओटी भरली. नेसुनी पाटाव पिवळा हार मिरविते गळा कंठी गर सोळा वर मोत्याची जाळी हृदये विलतसे. गोड गोड जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी चवदा भुवनाची स्वामिनी महिषासुर मर्दिनी जय जय भवानी. गोड गोड. नवरात्रामध्ये देवी मांडायचा लय काय कायला नाद. आरती पण पाठ नाही. हो मोबाईलवर आरत्या. देवी तिकडे बसलेली पुढं पोती खेळायला. हो तिनं रावणाचे तंगडे हाणले. तुला पेटवायला किती टाइम लागेल हिशोबात करी जाय नवरात्र. लोकांच्या पट्ट्या जमाय पुरतं करी जाऊ नको सोंबळ्या. अधिष्ठान आहे जगदंबा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या विश्वात आलेला उगवता तेजस्वी सूर्य या तेजस्वी ताऱ्याला मा जगदंबेची कृपा होती. तुकाई मातेची कृपा होती. कुठे गेलाय राजा? अशा जगदंबेचं अधिष्ठान गोड सांभाळलं पाहिजे माणसानं. काही नाही. पूजा आटपली. सुदैव नावाच्या महाराजाच्या हातातलं पूजेचं ताट संदिशी खाली पडलं नाही पाळलं मुद्दाम सरपंच. खाली पडल्याबरोबर हळीत कुंकी सर्व करवाल्याच्या डोळ्यात गेलं. बाकीच्या ज्या करवाल्या होत्या का सगळ्याच्या डोळ्यात हळीत कुंकू गेलं. त्या डोळे चोळीतच बसल्या. दोघीच्याच डोळ्यात गेलं नाही. एक रुक्मिणी आई साहेबाच्या आणि एक सुजया नावाची मैत्रीण होती. भीष्मक राजाच्या प्रधानाची कन्या. ही मागच्या 7व्या अवतारामधल्या बिभीषणाची मुलगी होती त्रिजटा. काय अनुस्बंध आहे बा. समन किती गोड आहे. मागच्या जन्मात 7व्या अवतारातली बिभीषणाची कन्या त्रिजटा. सीतेचं दिव्य झाल्याच्या नंतर रावण मारल्याच्या नंतर रामासोबत सीता वाट लावायला त्रिजटा होती आणि 8व्या अवतारातही रुक्मिणीला वाट लावायला ती सुजया होती. नाव बदललं. मागे त्रिजटा पुढे सुजया. शास्त्र वाचीचा कधी कधी लक्षात येईल तुमच्या. समन किती गोडे बघा. मंदिराला 3 प्रदक्षिणा केल्या. त्या महात्म्याला नमस्कार केला आणि रथात पाय टाकला. त्या सुजयेनं सांगितलं जगाच्या मालकाला मालक आई बाप वडील सगळ्या गोष्टी इष्ट मित्र सजन सखे रुक्मिणी ताईला वाटायला व्हायला मी एकटीच आहे. आमच्या ताईला सांभाळा. घेऊन गेला आकाश मार्गाने. बरीच तिथं युद्ध झालं. तिचा एक भाऊ होता रुक्मिणीचा. 5 भाऊ होते. रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू. ज्येष्ठ रुक्म्या होता. हे युद्ध करण्यासाठी गेला. शेवटी त्याला मारणार तेवढ्या अवकाशात रुक्मिणीने पदर पसरला. देवा माझ्या लग्नात माझा भाऊ मारू नका.
म्हणून अर्धमिशी खांडमिशी किरीन काढून द्याला. मालकाची ताकद येते. लग्नात ते चौरंग पालथा करते, तुम्हाला माहिती आहे का? नवरदेव आंघोळ करताना असा सोकाने येतो, नवरीकडचे येते आणि ती कोणीतरी असा त्याचा पालथा करते. ते काऊन पालथा करते सांग का तुम्हाला? इकडे लग्नाची आंघोळ शिशुपाळाला घालू लागले आणि त्याच्या सोबतच्या सोकोन्याला कळालं की नवरी कृष्णासोबत निघून गेली, म्हणून आंघोळ करता करता चौरंग पालथा केला. काय आंघोळ करतो, गेली नवरी. आणि तेव्हापासून पद्धत आहे चौरंग पालथा करायचा. अरे पण तुही नवरी हायन सोमल्या, सोकोन्याच्यात लावणे हाणायला पाहिजे, बसायची जागा हाणायला पाहिजे सोकोन्याची. 2 महिने उभ्यानच खावा त्यानं. नालाय का? अरे कृष्णानं शिशुपाळाची नवरी नेली म्हणून चौरंग पालथा केला. तुही हायन तिथंच याचा काऊन पालथा करायचा? नवरी सांभाळता येत नाही म्हणून बाजाला सुम नाही आणि त्याच्यावर चादर टाकलं, ते बिना सोमाच्याच बाजावर पडलं. झालं कोण पड मुडक्यावर. करंज्या त्याला कोणत्या दिल्या माहिती? भुरकीच्या. त्यानं खाल्ल्या तर करंज्या तिखट लागू लागल्या. अरे म्हणले असं काय, तुला नवरी सांभाळायची अक्कल नाही. इतका शिशुपाळ्याचा अपमान केला. यानं लय वेळेस पंढरपुरातल्या मालकाची चेष्टा केली, म्हणून इथं धाबदान आणलं शिशुपाळ्याचं. शास्त्र वाचीचा लक्षात येईल. अनुबंध गोड आहे शास्त्राचा. पुराण अत्यंत गोड आहे. शास्त्र नाही, पुराण. आपल्या संप्रदायात पुराणाला फार महत्व आहे. असो, तिकडे गेल्याच्या नंतर ऋषी मुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, अनुरागी सगळेजण आले. आईसाहेबांना सांगितलं माझं लग्न थाटात व्हावं, काय हरकत नाही, सगळे बोलू. सगळ्याला आमंत्रण दिलं. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं माझ्या बाबाला आमंत्रण करा. तिचे बाबा ओरिजिनल कोण? समुद्र. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सागर किती आहेत? 7 समुद्र आहेत. हो, 7ला 7 बोलवा लग्नाला. भगवंतानं सांगितलं कोण नाही म्हणते, लगेच सुवर्णाक्षरातली पत्रिका. गरुडाच्या हातात पत्रिका दिली, आमच्या सासऱ्याला पत्रिका द्या, लग्न आहे म्हणले अमक्या अमक्या वेळेला, लग्नाला हजर राहा. आता ती मोठाली माणसं उशिरा कशी येतील, लवकर कशी येतील? लवकर लग्नाला जाणार तुम्ही, आम्ही शेवटच्या मंगलाष्टकाला येणार VIP असते, सगळे त्याच्याकडे पाहतात. VIP का येत असते? आखरीच्या मंगलाष्टकाला. मग लग्न नवरदेव नवरी बाहुल्यावर जायच्या अगोदर, म्हणजे तिथं ते अंतरपट धरायच्या अगोदर 7ला 7 सासरे आले, लक्ष्मीचे वडील आले. नवल सांगायला अशी माणसं बसलेली, पण जिकून बायका होत्या का तिकूनच आले. एका बाजूने महिला बसित आहेत ना, तिकूनच समुद्र आले. तर त्याच्या पलीकडून बँडवाले उभे होते. बँड नव्हते तेव्हा, सुरसनई चौघडा होता. बँड हे रणवाद्य. बँड हे लग्नातलं वाद्य नाहीये. तुम्ही बोकांडीवर घेतलंय ते तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही काही घेता, त्याला कोण काय करणार आहे? मानकाड मोडलं तरी हरकत नाही, पण तुम्ही घेता. तुम्हाला ती सवय लागली, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट. पण डीजे बँड हे लग्नातली मंगल वाद्य नाहीच, ते रणवाद्य. खरं तर निवडणुकीच्या सुरुवातीला हे वाजावा, कारण दोघांचे रक्त तापले पाहिजे. पण लग्नात वाजायचं वाद्य नाही. लग्नात फक्त सूर सनई चौघडा वाजत जावा. आजही शहाण्या माणसाच्या लग्नात, श्रीमंत नाहीच कितमी, शहाण्यांच्या लग्नात वऱ्हाड त्या पुढच्या गेटमधून जात असताना समोर एक स्टेज करते आणि त्याच्यावर सूर सनई चौघडा वाजते. मंगल वाद्य, मंगल हे लग्नातलं वाद्य. आपण काही वाजवलं तर जास्त राहायचं तरी काय करायचं त्याला? आपल्याला लोकांना आवडते, संपला विषय. तर बँडवाल्यानं ते मंगलवाद्य वाजिणाऱ्यानं बघितलं. माग 2-3 बाई होत्या. हो काकू, माय मेल्या मला काकू म्हणतोय. म्हणजे ते वाजिनार मला काऊन काकू म्हणाले म्हणून राग आला. म्हणला काकू तुम्ही माझ्या काकू नाहीत, मी तुमचा कोणी नाही. मी पोटासाठी वाद्य वाजणारा माणूस आहे. पण वाहून जाताना पाहुणे कोण आलेत पाहणं. वरांनी 7 पाहुणे पाहिल्या होत्या. म्हणल्या बाई, एकूण एकीला सांगितलं सगळ्याचं मेकअप घामानं खाली. अगं माय म्हणले, आणि मेकअप लय करतात. 20 मिनिटाला साडी बदलतात. काय तिथं काय खड्यात पडत आहेत का? पण लग्नात हाऊस असते कोणाची, आपली असते त्याची का नसावं. कशा असं बघा, 3-3 बऱ्या कॅमेऱ्या पुढं त्या सगळं परवर पाहला, सन्मुख पाहला, हावसानच असतात लग्नामध्ये. सुन्मुख पण पाहते, पण विनंती करतो तुम्हाला, सुन्मुख त्याच बाईनं पहा जिचे 1-2 दात पडले तिनं. गळ्यात शपथ, मी खोटं सांगत नाही सरपंच, वाचून सांगतो मी. 7वी शिक्षणावर जाऊ नका. मी जरासं शिकलो असतो तर एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. इतकं मेमरी कार्ड खास आहे माझं, इतकं खास आहे. काही पाठव मला, गाणे 350 पाठीत.
शिव्या 250 पाट्यात. हे शिमग्याच्या शिव्या देऊ 2-3 सरपंच. यायनं आणलं यायला वाटलं बाळू महाराजांनी शिव्या दिल्या तर माझ्या नावानं खडे खाते, त्याच्यामुळे हे नको म्हणले बघा. नाही मी देत नाही, अजून बायकुल नाही दिल्यात, लोकांना कशाला देऊ? आणि हाणतील ना लोक. मी येडाय का शिव्या? हो शिमी मेमरी कार्ड पाठ. हे गाणे कशातून पाठ झाले माहिती का? ट्रॅक्टरवाल्याला त्याला आवाज मोठा करतात ना, त्या आवाजाच्या नादात मुंडकच घेऊन कारखान्यात गेलं. करा माप काय पप्याच्या माईला तुला मापायचं का? आता टाली तर मागच उलतील तो. ते गाण्याच्या नादात कळतच नाही त्या टाली कुठं तुटली म्हणून. सन्मुखी वयस्कर बाईनं बघायचं असते, चिमणा चिमणीचा खेळ नाही. कशा करता वयस्कर असते? नवरदेव नवरीच्या मधामध्ये एक म्हातारी बाई बसत असते, तिच्या मांडीवर असा आरसा असतोय. नेहमी सांगत असतो त्या आरशामध्ये मधी चित्र तिचं असते, डाव्या बाजूने नवरीचं असते, उजव्या बाजूने नवरदेवाचं असते. पण नवरदेवाला मधल्या म्हातारीचं चित्र दिसत नाही, नवरीचंच दिसतंय. ते म्हातारीचं चित्र पाहायला येड आहे का ते? कशाला पाहिजे त्या दात पडलेल्या म्हातारीचं चित्र? त्याला नवरीच चित्र दिसते. तर ते चित्र काय सांगते सुधारकर मामा पाटील? ते म्हातारीचं चित्र नवरदेवाला सांगते, बब्या तुला नाही ए बब्या तू हिच्या लय नादी लागू नको. हा हिच्या सारखाच मोहपन चेहरा होता, काही दिवसाला हिचा चेहरा सुद्धा माझ्या सारखाच होणार आहे, तू लय येडेवानी करू नकोस. सन्मुख पाहणं ते प्रती. आपल्या संस्कृतीतले सगळे कार्यक्रम खेळ नाही, गोट्या खेळल्यासारखा शास्त्रीय त्याच्या पाठीमागे. वरांनी अशा तारांबळ झाल्या. मंडपावाला म्हणलं आपलं मंडप सुट जात रे वाहून बाबा, काहीच राहत नाही. भगवंतांनी सांगितलं मामांश्री सासरे बुवा थांबा. रुक्मिणी आई साहेब म्हणले देवा सगळ्या पाहुण्याला मंडपात बसिले आणि माझे बाबा मंडपाच्या बाहेर कसे थांबतील? ते का मनानं आलेत का? तुम्ही आमंत्रण दिले द्यायला, त्याची बसायची व्यवस्था करा. आता मंडपात समुद्र कसे बसतील सरपंच? काय नवले सांगू? विटेवरच्या मालकाने हातावरचा एक रोम उपटून घेतला. रोम म्हणजे केस. त्याचा खड्डा किती पडला असेल? आणि त्या खड्ड्यामध्ये 7ला 7 समुद्र बसले, अनंत ब्रह्मांडे. रोमी एका रोमात सगळी डेंडे सगळे बसले. 7 समुद्र एका रोमाच्या खड्ड्यात बसित आहे. ते याला नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे असं नवल आपल्याला करता येतं बाहेर? सरपंच करता येईल? नाही करता येईल. हे त्याच्या जीवनातले नवल आहेत. बघा बहिणीचं लग्न किती गोड झालं. दादा म्हणले कन्हैया, दादा म्हणजे बलराम दादा. जी दादा सगळा मालकच बरं का, पण मोठेपणा दादाला कोरडा. अवतार घेताना ठरिलं तुम्ही सांगताल ते ऐकीन, पाळीन मी आज्ञा तुझी वारी.
आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळेन मी आज्ञा तुझे बारे. वा. लक्ष्मणजीला सांगितलं, लखन तुम्ही पुढच्या अवतारात मोठे व्हा. मागच्या अवतारात लहान झाल्यामुळे तुमची लई बेजारी झाली. आता पुढच्या अवतारात तुम्ही मोठे व्हा, मी लहान होईल आणि तुम्ही सांगावून ते मी ऐकाव. हे फक्त निमतापुरतच ऐकिलं काहीच नाही. याच तर नाव नवले. आणि दादालाही कळू दिलं नाही मग ऐकिलं नाही म्हणून. ऐकिलं खरंच नाही आणि त्याला कळालं नाही. जर्मन इतका हुशार जगाचा मालक. दादा गेले सोयरिकीला हस्तिनापुरात. त्याचे पाहुणे होते इंद्रप्रस्थला. इंद्रप्रस्थ नगरीमध्ये पोहोचले. आत्याला विचारलं, आत्या पोरं कुठे आहेत? आत्याला 5 पोरं. एका घरी नाही. ते गेली म्हणजे यात्रेला. दादानं सांगितलं, आत्या तुझ्या 5 पोरांपैकी एकाला आमची ताई द्यायची होती पण एकही घरी नाही. मी काय करतो आता? गांधारी आत्याच्या पोराला देतो. ती आत्याची जाऊ होती. कुंती यायची आत्या आणि आत्याची जाऊ गांधारी. आणि तसं तर गांधारीचे मालक राजा होते. मग राजाच्याच पोराला पोरगी देऊन असं दादाचं मत होतं. दादाचं मत होतं. तेव्हा वर देखाव्यावर कोणी पोरी नाही दिल्या पाहिजे. सगळं जाणून बुजून सगळं पाहिलं पाहिजे. पहिलं कसं होतं, नावावरच सोयरिकी होत्या. रामभाऊ तात्याच्या वाड्यात हा देऊन टाका, शाहरावच्या वाड्यात देऊन टाका, भाऊसाहेबाच्या वाड्यात देऊ नका. हे रावश्यान भावश्या आता काही इच्छा नाही राहिला. नवरदेव जर बुट हरपून येत असेल तर त्याला कशाला द्यायची? ते कोणाचं पोरग असेल तर काय कामाचं? नावावर सोयरिकी होते. तसं नाही. आम्ही एकदा पैठणच्या वारीला चाललो. आमच्या इथलं होतं एक जण सोबत. त्याच्या पोरीच नाव सगुनी. बरं, एक जणांना आम्हाला चहा घ्यायला नेलं. महाराज आहेत का काय? म्हणलं हो. बाळू महाराज तुम्हीच आहेत का? म्हणलं हो. मज नाव बाळू आहे. या भाऊ, युट्यूबला ऐकत होतो चहा घ्यायला. या गेलो होतो आम्ही चहा घ्यायला. त्याचं पोरग 5 चहा घेऊन आलं. चहा घेऊन आल्याच्या नंतर ते म्हणलं, अरे काय चालू आहे रे खाल्लाकडे राहणार? काय म्हणलं, 50-60 अवताला. अरे बापरे, 50-60 अवताला. 50 बैल अवताला म्हणल्यावर 25 आणि 60 म्हणल्यावर 30 आवतं. आमच्या इथला माणूस हापकालाच. हो, बाकी डमणी भाकरीला. आता डमणीभर भाकरी म्हणल्यावर गडी किती असते? बाकी तमाम मोकळे. तमाम मोकळे म्हणजे 50-60 बैल आवताला, दमनी गाड्याच्या भाकरीला आणि तमाम बैल मोकळे. म्हणजे मोकळे बैल किती त्याचा मिळच नाही. आमच्या इथल्यानं पण पैठणची वारी सोडून दिली. म्हणलं आपली पोरगी यायच्या पोराला देऊन टाका. मी म्हणलं गडबड नको करू रे बाबा, असं नका करू. मग ऐका ना, तुम्हाला महाराजाला काय कळत नाही, तुम्ही कीर्तनच करी जा. ते मला असं म्हणलं. हो म्हणतात कधी कधी. एकदा आमच्या मावशीकडे गेलो मी विदर्भात. असंच कीर्तन झालं. गेलो. म्हणलं चला मावशीची ते जेव्हा. माय बाळू आला काय हो तू? म्हणलं हो आला. माय कवापासून आला नाही काय नाही. म्हणलं हो मावशी कार्यक्रम चालू आहेत. बरं बरं जेवण कर. म्हणलं हो. मावशीन सुनबाईला शेवायचा भात, असे नरम भजे, बोंड नाही भजे तोंडात टाकले की इकडे तिला असे भजे, शेवायचा भात आणि त्याला वाटीभर तूप, चांगलं दूध. ते शेवायच्या भाताला दूध तूप असलं तरच खावा, नाही तर नदीच्या कडीचा चिखल खावा पण भात नाही. ते तुम्हाला कसं, तुम्ही घरचं खाता त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे. मी रोज बाहेरचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळत आहे कसं खावा ते. हो, त्याशिवाय मजा नसते त्या भाताला. भात असा तोंडात टाकला की आत जाऊ लागला. गावरान तू पण ते आता काय मावशीच्या घरचं म्हणलं तिथे काय कमी असं. आमच्या संघच्याने विचारलं, मावशी तुम्हाला लेकरं? म्हणलं खाय ना भात, तुला काय करायचं त्याच्याहून. गाडीत बसल्यावर सांगतो ना किती माऊस भाऊ आहेत मला, तर तुला काय करायचं त्याच्याहून चट सांगतो गाडीत. फक्त त्याने विचारलेलं आमच्या मावशी. म्हणले हो. आता त्याला वाटलं बाहेरचा माणूस विचारायला आणि बाळू विचारित ना. म्हणलं कुठे गेलाय दादा? काय सांगायचं बाळू आता दादाचं. पहिलं त्याला कोणी विचारित नव्हतं. आता 50-50 म्हशी येतात, इतकी मोठी मका पेरलेली आहे. रोज सकाळी दुसरं बीडला दूध नेतो, येताना टेम्पो भरून पेंड आणतो. काय पैशाला कमी नाही बापा. आता लग्न कार्याला लोक कॅबिन मध्ये बसून आलेत. पहिला ते हानीच मोकार फिरत होता. मग भजन भात तर बाहेरच आला. आगावच खाल्ला. तसं ते म्हणलं हा तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही कीर्तनच करी जा, तुम्हाला काय सोयरिकीचं कळत आहे. म्हणलं दिवा वापस आलं, सोयरीक केली आणि त्याच्यात गुडघ्यालाच बाशिंग होतं. त्याला कोणी देईन गेलं.
आमच्या इथल्या सगुनी संग लग्न. हा हो आत्ताच आता लय अवघड आहे बाप्पा. आता पोरीचे बाप लय हुशार झाले सरपंच. म्हणून तर पोरील मग अशी म्हणलं तुम्ही शिका मोठ्या व्हा, काळ तुमच्यासाठी गोड आलाय आणि काळ 35 वर्षाला बदलत असतो. पोरायच्या बापानं लय शहाणपणा केला मागच्या 35 वर्षापूर्वी, म्हणून आता पोरायच्या बापावर संकट. पोरीच्या बापाने लय त्रास काढला. हो काय बेजार केलं पोरा काढ्यानं. जिला दात नाहीत ती पहाट म्हणजे माग ती साड्याला. आणि काय घाशी ती तुला दात आहेत का? हा साड्याच्या टायमाला आहे का नाही? होतं का नाही तो पहिलं म्हणजे साड्याचा चहा असायचा, यायचे पाय धुवायचे, लय भरले होते का घरी धुवा ना. यायला नाहू घालायला कलेवर पाणी. इतक्या हिवाळ्याच्या गावात वासोरीत असतात का? अहो जितकं सरपंच स्वयंपाकाला तितकंच यायला नाव घालायला लागायचं. लय बेजार केलो पोराकडच्या बायानं. हो माझ्या लग्नाला आमच्या गावातली म्हातारी नेली. ती म्हणली हे नाव घातलं आणि तेल आहे का? पडली असं इकडे तिकडे बाटली. ते पाय पडण्याचे पैसे आले ते मला मी दिले, त्याच्यातले 7-8 रुपये. ती बारीकची बाटली घेतली प्लॅस्टिकची, आणली दुकानावरून. तिला छिद्र पाडून म्हातारीच्या हातात दिलं. तिने भोकाडवरी केलं आणि बुड खाली केलं. हे तेल आहे का याच्यात? अरे मी म्हणलं डोचकी आहे, तिचं गुलूब शाट झालेलं. मंडप भिजला पण तुझ्या हातावर थेंब नाही पडला. हिनं पण लग्नात असं झालं नाही माझ्या लग्नात. इतकी येडी म्हातारी मी कशाला नेईन? हे सांगायला तुमचं तुम्हाला रागीन म्हणून मायाव घेतलंय. हिनं पण लग्नात कोर केला पोराकडे. म्हणून आता काळ पोरीकडच्या चालाय. पहिले पोरीचे बाप म्हणायचे बघा ना आम्हाला घ्यान पत्रात. आता पोरीचे बाप म्हणतात आमच्या बाब्याला पाहन कुठं. अरे मी म्हणलं महाराज काही सोयरीकी करीत असतात का? काय पोरी पाहत असतात का महाराज? हानते लोक महाराजायला बी. काळ पटला. काय सांगू लागलो रे बबन? तुमच्या गावातली सोयरी हा तमाम मोकळे. लय शहाणा आहेस तू बी. आणि मग 7-8 दिवसाला मांडव परत नेली. ती पोरगी आली सरपंच. तिचा चेहरा असा सुकलेलाच. मी म्हणलं सगुना बरं आहे का घर? चट मंगळवार झाला. मी म्हणलो काय झालं? नवरा पेणार आहे का? सासरा पेणार. तुम्ही सांगितलं तसं कुठे? 50-60 आवताला तमाम मोकळे डमणी भाकरीला. मी म्हणलो काय? माझ्या सासऱ्याने एका बैलाचं नाव 50 एका बैलाचं नाव 60 ठुलंय. 50-60 आवताला आणि डमणी भर भाकरी कोणाला? आकाशाची डमणी सासूला हौसान डमणी म्हणते म्हणून डमणी भाकरीला. आणि म्हणलं तमाम मोकळे. माझ्या सासूच्या भावानं एक गाय दिली, ती गाय अडून मेली आणि गोरं वाचलं. त्यानं पवळून उडी टाकली. ते हे लंगड त्याचं नाव ठेवलंय तमाम्या. ते गावतालच फिरत आहे. तमाम मोकळे. अशा सोयरिकी असतात का? दादा गेले म्हणले राजाचे पोर आहेत. दुर्योधनासोबत सोयरीक केली. चर्मन करून टाकली सोयरीक. त्याला काही कमीत नव्हती. देवाकडे काय पैशाला कमी? नाव किती घालायच्या, हिवाई मान किती आहेत. टाइम झाला बाय? नाही लय हुशार आहे. खटक्या माणूस आहे. माझ्याकडून कसं बोल ना आता. गाव आहे ते. 10-5 मिनिटं पुढे सरकत काय ताण घेऊ नका. सोयरिकीची पत्रिका घेऊन आले. सरपंच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात पत्रिका पडली. पत्रिका वाचल्याच्या नंतर नवरदेवाचं नाव पाहिल्याबरोबर डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतं. डोळे रडावं तर दादाला राग येईल. दादा विचारतील काय झालं? देवाचं अंतःकरण रडत होतं. देवाला माहित होतं दुर्योधनाला सुभद्रा देणं तिच्या कपाळाला बुक्का लागणार आहे. कारण मागच्या 14व्या जन्मातलं पाप होतं धृतराष्ट्राचं. त्या 14व्या जन्मातल्या पापामुळे 100ला 100 पोरं मरणार होते. दुर्योधन मरल त्या दिवशी बुक्का सुभद्रेला लागल. ही सोयरीक मोडणं गरजेचं आहे. आणि द्यायची होती अर्जुनाला. पण भानगड अशी झाली, सख्या 2 भाऊ एका भावाच्या पोरासंग सोयरीक केली, त्याची मोडीन दुसऱ्याला दिली. असं जमत असतं का बाय? कसं शक्य आहे ते? सख्य भाऊ येत ना ते. किती वितंडवाद होईल, जगू देतील का ते? आणि यायचा तर पहिलाच 36चा आकडा कौरवाचा आणि पांडवाचा. कसं करायचं? आणि अर्जुनाला तर देऊ केली ती. अर्जुन तीर्थयात्रेला. भगवान लगेच रथात बसले आणि तीर्थयात्रे पुष्कर नावाचं तीर्थ ब्रह्मदेवाचं मंदिर. आता जिथं मंदिर आहे का ब्रह्मदेवाचं ते पुष्कर. आणि या पुष्करला अर्जुनाला सापडला आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना जरा कामीच केलं. काय झालं?
सुभद्रेची सोयरीक दादा दुर्योधनासोबत दिली. अहो ती मला दिली म्हणून मी लग्न नाही केलं कोणासोबत, आणि दिली तर आमच्याच घरी दिली का पुन्हा. ऐका ना म्हणले अर्जुना, ऐका जरा ऐका, आमचं पोरगी तुम्हालाच द्यायची. वा रे वा म्हणले, आम्हाला द्यायची. ते जगू देईन का? आमचं आणि त्याचं काही भांडण नसताना ते आम्हाला खाऊ देईन भाकरी, आणि आता त्याला दिलेली बायको आम्हाला दिल्या होतं ते आम्हाला जित्त फुकीत आहे. भगवान म्हणले मी सांगतो ते ऐका ना. काय ऐकायचं तुमचं चट इचकून टाकलं. अर्जुना या बाय भगवी लंगुटी आणली, लुंगी, भगवी शाल आणली, तुम्ही भगवी लुंगी घाला, आणि या बाय खोट्या जटा आणल्या, खोटी दाढी खोट्या जटा लावा, आणि तुम्हाला संन्याशी. वा रे वा, बहीण मला देव केली दुसऱ्याला दिली, आणि आता संन्याशी झाल्यावर दुसरं कोणी द्यायचं नाही ना. तसं नाही अर्जुना, तुम्ही संन्याशी व्हा ना तात्पुरतं, खरं थोडंच व्हायचंय, खोटा संन्याशी व्हायचंय, आणि तुम्हाला द्वारकेत यायचंय. काय काय शिकवायचं पंढरपुरातल्या मालकांनी शिकवलं. नवला शेवटचं नवल मात्र, आता शेवटचं अशी लय 2500 नवलं येतं. कौर काय करता तुम्ही, पुढचा सप्ताह येऊच तर बी चलत आहे. मेमरी कार्डात डाटा येतात का, काय ताण घेऊ नका. गोड मेमरी कार्ड दिले सरपंच, लय गोड पाठवते सगळं. बर असं मंदिर रामचंद्र बाबासारखं, त्या मंदिराच्या पुढे झाड, झाडाच्या पुढे झाडाला वट्टा, आणि त्या वट्ट्यावर अर्जुन महाराज बसले. खोटं महाराज, दाढी डुप्लिकेट, जटा डुप्लिकेट, लंगुटी गिंगुटी सगळे असं, आणि खोटे महाराज लय मस्त दिसते. ओरिजिनल महाराज बिचारे साधे असतात. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. हो, आपण जर आळंदी पंढरपूरला गर्द्यात गेलो ना तर आपल्या बाजूला महाराज असेल पण किसा कापणार असेल. तो महाराज लय भारी, त्याचा बुका भारीचा, त्याचा गंध असा तिरपट मिरपट नसतो, असं वाटतं कायच भारी वार करी, आणि नंतर कळत आर त्यानं चपका हाणला. हो, रावण कसा महाराज होता, खोटा का चांगला, वाईट, खोटा चांगला, खोटा महाराज होता, खोटा. पण सीताई साहेब फसले का नाही, खोट्याला लय फसते माणूस. भोंदू जाऊ आला सोना नाही गाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमल्याल्या पटीवर झाले हातभटी. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणलंय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिव चिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय असे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांची पद आहे. तुकडोजी महाराज असेच म्हणायचे, गाडगे महाराज असेच म्हणायचे, माझे महाराज पण असेच म्हणतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी मनते साधू, अंगा लावोनी या राख, डोळे झाकून करती पाप. वरी भगवा झालो नामे, अंतरी हो सकेला कामे, अंतरी हो सकेला कामे, अंतरी हो सकेला कामे. अंतरी हो सकेला कामे, सकेला कामे. अर्जुन हा वरुण महाराज, खरं तर अर्जुनाचा अधिकार फार मोठा होता. अर्जुनाचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे, पण आज जे वेश घेतलाय हा खोटा वेश आहे सरपंच अर्जुनाचा. ओळखीचे गावातली सगळी लोक. देवाच्या दर्शनाला आलेल्या बाईनं पाया पडले देवाच्या.